रेडी? ओके. तर सध्याला आपण आलो कॉर्नर क्रंचला. यांच्याकडे खरं तर बरेच स्नॅक्स मिळतात, जसे की यांच्याकडे संगमवडा मिळतो, यांच्याकडे समोसा मिळतो, कचोरी मिळते, कच्ची दाबेली मिळते. पण हा व्हिडिओ वडापाव बद्दल आहे, त्यामुळे आज आपण यांच्याकडे फक्त आणि फक्त वडापावच खाणार आहोत. तर अशा पद्धतीने काहीतरी त्यांची पॅकिंग करून त्यांनी दिलेली आहे. बरोबर. मी वडापावची क्वालिटी जर सांगायची झाली तर चटणी वगैरे सगळ्याचा स्वाद एकदम मस्त यायला लागलाय. याच्यातली जी शेंगाची चटणी आहे ती स्वतः सांगते की बाबा मी वडापावमध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की वडापावमध्ये चटणी टाकली आहे, त्याचा काहीतरी अर्थ आहे. पावाची क्वालिटी खरंच खूप छान आहे. खरं तर यांच्याकडे शेजवान वडापाव, चीज वडापाव असे बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे वडापाव मिळतात. पण हा जो वडापाव आहे जो ओरिजिनल मेकअप वगैरे केलेला नाही आहे शेजवानचा किंवा चीजचा मेकअप त्याला केलेला नाही आहे, असा वडापाव मी प्रेफर करेन. तर तुम्हाला कोणाला जर शेजवान वडापाव किंवा चीज वडापाव पण जर खायला आवडत असेल तर तुम्ही इथे येऊन ते नक्कीच ट्राय करू शकता. पण हा वडापाव इथे येऊन ट्राय करणं मस्ट आहे.